शिवाई न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण पाहिलं तर काल या ठिकाणी गाडी पोषण आहाराची या ठिकाणी अटकावून ठेवण्यात आली होती गावकऱ्यांकडून आणि आता एफडीएचे अधिकारी या ठिकाणी आले. नाही, पीए यांचा संबंध काय असायचं कारण आहे. जर आम्ही जर त्या माणसाला दादागिरी केली असती, 100% कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता ना. समजा मी सरपंच म्हणून त्याला बोललो होतो, त्यांनी माझ्या विरुद्ध एफआयआर दाखल करायची होती. कालपर्यंत जर एवढं सगळं होऊन आम्ही सीसीटीव्ही लावली, त्यांना मी व्हिडिओ दिलाय जी घडली घटना, मला शिव्या दिल्यात, तरी मी तक्रार केलेली अजूनही नाही. तक्रार मी करायला पाहिजे साहेब. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधी निर्माण होतो? आमच्या गावात जर 2 गट असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण. आमचं गाव एक आहे, आज राज्य लेवलला आमचं गाव आहे. आमच्या गावात तो काही प्रकार नाही. त्यांनी आमच्या गावात येऊन आम्हाला काय करायचं हे शिकू नये. आमचा हा साधा मुद्दा. एफडीएचे अधिकारी ठरवतील ना हा माल चांगला आहे का वाईट आहे. आणि आमचा मुद्दाच तेवढा आहे. मुद्दाच तेवढा आहे. sample घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने कार्यवाही त्याच्यावर करायची तशी करा. आणि गाडीवाला ते तुम्हीच विचारून घ्या. विचारून घ्या, सांगा तुम्ही तुमची जबाबदारी काय आहे. आमची जबाबदारी शाळेत आलेला माल तपासून घेणे, वरून मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सूचना आहेत कडक स्वरूपात. माल खराब असेल तर तो अजिबात स्वीकारू नये, गाडी परत पाठवा. आता हे जे पुरवठादार आहेत ते येत आहेत का मग? त्यांना बोलवून घ्या, कारण आपल्याला त्यांच्याकडनं सॅम्पल घ्यावं लागेल. गाडी ज्याची आहे, गोडाऊन ज्याचं आहे, काय जिथून सप्लाय होतो, त्यांना आणि बोलवा. त्याच्यासोबत त्याच्याकडे काय लायसन्स वगैरे त्याचं असेल. लायसन, त्या लायसनवर गाडी. नाही एक मिनिट त्यांनी काल ऐकून नाही घेतलेलं मॅडम. आमची अतिशय उडवाउडीची उत्तर दिलेली. कायदेशीर जे आवश्यक 2 मिनिटं त्यांच्याकडे जी काय लायसन्स असतील ते घेऊन घ्या म्हणा. गाडीचं लायसन्स असेल तर गाडीचं घेऊन घ्या. म्हणजे कसं आहे, ते आल्याशिवाय आपलं काम चालू नाही होणार. आपण असं डायरेक्ट त्यांचं परस्पर उघडू नये. त्याच्या समक्षच आपल्याला काय पंच अडचण नाही, समक्ष काय देऊन पाहणी करून पुढची आपण जे काय कारवाई करायची करू. फक्त ते लागतील पहिल्यांदा आपल्याला. ज्याचा माल आहे तो, कारण त्याच्याच ताब्यातनं सॅम्पल घ्यावं लागतं. हा, मग आमचा जो काही मुद्दा होता ना साहेब, आम्हाला पोलीस स्टेशन रात्रीपासून प्रेशराईज करते. लक्षात घ्या आमचा मुद्दा. आज तुम्ही कसं म्हटले तो समोर लागेल, हे म्हणायचे तुम्ही पोलीस स्टेशनला गाडी आणून लावा. काही संबंध आहे पोलीस स्टेशनला आणून लावायचा? आम्ही सजग नागरिक आहे. सरपंच हा बाजूला ठेवा. आमच्या सगळ्यांचं शालेय व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय झाला काल की असं खराब आपल्याला येतं आहे, मुलांच्या पोटामध्ये दुखतं आहे, तर याच्यावर ही कार्यवाही झाली पाहिजे. हा आमचा ठराव झालेला आहे. आमच्या ठरावाला केराची टोपली आहे का? ग्रामपंचायतच्या पत्राला केराची टोपली आहे का? जसं की आम्ही काल तुम्हाला 11 वाजता पत्र एक तुम्ही सांगितलं व्हॉट्सअपला टाका आणि एफडीए पुणेला आपलं मेल करा. तुम्ही काय म्हटले, आज आमची गडबड आहे, आम्ही उद्या तुमच्याकडे नक्की येतो. ही पद्धत आहे सांगायची. पण रात्रीपासून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, गाडी सोडा, हे करा. बरं, गाडी सोडायची का होईना साहेब? आत्ता तुम्ही कसं म्हटले तो पुरवठादार इथं पाहिजे, त्याचप्रमाणे रात्री हे अधिकारी यांचा पंचनाम्यावर सही असल्याशिवाय गाडी पोलीस स्टेशनला जाईल साहेब? नाही जाणार ना. गाडी त्यांची, पण सरकारी माल कोणाचा आहे? ताबा यांचा आहे ना. जेव्हा आम्ही हे सगळं नियमात बोललोय पोलिसांना, तेव्हा इथून पोलीस 3 वाजता गेले. 1.5 तास आमच्याशी 1.5 तास उज्जत घातली. वर आम्हाला म्हणताय स्टंटबाजी करता तुम्ही. काय स्टंटबाजी केली? लहान मुलांच्या ह्याच्यात काय स्टंटबाजी करता? आम्हाला काय तालुक्याचं काय पुढं पद घोषवायचं? आमची एवढीच विनंती आहे, पारदर्शकपणे या सगळ्याची तपासणी व्हावी, समोरासमोर व्हावं आणि डमी सॅम्पल आम्हाला मिळावेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. एवढीच आमची विनंती आहे. आणि ऐका आपण ते डमी सॅम्पलच्या बाबतीतलं सांगतो तुम्हाला. आम्ही जे सॅम्पल घेऊ ते कायदेशीर लिगल सॅम्पल, त्यातला पार्ट तुम्हाला आम्हाला देता येतो. आता मालाचे कस्टोडियन शिक्षण विभाग आहे समजा पंचायत, त्यांच्याकडनं तुम्ही एक सॅम्पल घेऊन तुम्ही तुमच्या लॅबला पाठवा. चालेल, आमची काहीच अडचण नाही. आम्हाला यांच्याकडून आम्ही एक पत्र घेऊ, आमच्या ग्रामपंचायतचं एक ठराव पत्र घेऊ आणि आम्ही सुद्धा प्रायव्हेट लॅबला ती तपासणी 100% करणार. म्हणजे असं नाही की आमचं एफडीवर विश्वास नाही, पण आम्हालाही कळू द्या ना की काय प्रकार आहे हा. तुमचे टेस्ट रिपोर्ट येतील तेव्हा येतील. आणि त्याच्यात दुसरी मी तुम्हाला विनंती केली की जोपर्यंत तुमचे रिपोर्ट येत नाही ते एकदा आपण फिजिकली बघूया. फिजिकली काय काय आहे आहे बघूया. बघू, मालावरती काय वर्णन आहे, लेबल काय आहे,
त्याच्यात काय त्रुटी आहेत का ते बघितलं तो डिसाईड करू. एवढाच एक मुद्दा राहिला ना, बाकी तर तुमचं म्हणजे तुमच्या ह्याच्याप्रमाणे झालंय समाधान. सॅम्पल घेणार, माल बघणार. आणि आम्ही सुद्धा धोंडगे साहेब, आमची विनंती आहे, जो काही सॅम्पल घ्यायचा आहे ठीक आहे त्यांचं ते घेतील, त्यांच्याप्रमाणेच आम्ही आमचं सॅम्पल ऑन कॅमेरा घेणार. त्याला तुमचा विरोध आहे का? अजिबात नाही. हा, आता असेल ऑन कॅमेरा सांगा, आमचं काही मत नाही. पंचायत समितीचे पदाधिकारी म्हणून आम्ही यांना बोलवलंय, तुमचं काय म्हणणं असेल त्यांना सांगा. त्यांनी सांगितलंय मागच्या मीटिंगमध्येच आम्ही ठराव घेतलाय की हे निकृष्ट दर्जाचं येतंय, याच्यावर कार्यवाही व्हावी. तर आमची विनंती आहे, तुमचं एक पत्र आम्हाला गरजेचं आहे की हे आमची तपासायला काही हरकत नाही. आणि तुमचा आता विरोध असेल ते सुद्धा सांगा, विरोध करण्यात म्हणजे मी तुमच्याकडून क्लिअर करून घेतोय. परत हे सगळे गेल्यानंतर असं नको व्हायला की आम्ही तुम्हाला देता येत नाही, असं नको व्हायला साहेब. आम्ही काय तुमच्यावर दबाव टाकत नाही. कसं असतं, तुम्हाला नियमात राहायचंय, तुम्ही सरकारी कर्मचारी हो, आमचं काही मत नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला तो तुमचा जो ठराव झाला त्याचं पत्र द्या, आम्ही प्रायव्हेट लॅबला आम्ही टेस्ट करणार.